नमस्कार मंडळी. स्लाइस ऑफ लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक घरगुती साधं पण अप्रतिम पेय त्याच्याविषयीचा लेख वाचणार आहोत. बघूया आजचा लेख काय आहे. का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व दुधाकडेच, पण जन्मदाता आणि हे अपत्य यांच्यात किती तो फरक, जसा सूर्य आणि चंद्रात फरक. दुधाची साय, साईचं दही, ते घुसळून मग वर तयार होणारं लोणी आणि ही सगळी स्निग्धता काढून घेतल्यानंतर उरतं ते परमप्रिय ताक. याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे. मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय हाशील. जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवल्यावर खात्रीचा उतारा पचवण्यासाठी. पूर्वी जेवणाचा शेवट ताकभातानेच व्हायचा. मला आठवतंय, माझा एक मामा मागचा भात घेतल्यावर त्यात अळं करायचा ताकासाठी. ताक वाढणारा किंवा वाढणारी आल्यावर आधी ओंजळ पुढे करून ताकाचा भुरका मारायचा सणसणीत आवाज करत आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा. कोण काय म्हणेल असा विचारही त्याला कधी शिवायचा नाही. आज जरी तो नसला तरी ताकभात खाताना त्याच्या भुरक्यांची मात्र हमखास आठवण येते. असा भात जेवताना इतस्त पळणारं ताक निपटताना त्याची कोण तारांबळ व्हायची, तरी ताकभात तो ह्याच पद्धतीने जेवायचा. ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे सात चढवले की त्याची खुमारी प्रचंड वाढते आणि ते वाढवण्यात आमच्या गृहिणींचा हातखंडा आहे हा वादातीत. आंबट ताकाला डाळीचं पीठ, मिरच्या, थोडी कोथिंबीर, जिरं, हिंग, हळद आणि लसूण इत्यादी लेण्याने मढवलं ना की त्याची कढी होते. या कढीत गोळे घातले की तयार होणारा अफलातून रसायन म्हणजे क्या बात. थोडासा फडफडीत भात, त्याच्याबरोबर लोणच्याची फोड आणि कढी. हे ज्याने अनुभवलंय ना तोच त्याची महती जाणो. हेच ताक वापरून होते उकड. उकड म्हणजे एक वेगळंच प्रकरण. कोकणातला एक साधासा पण अप्रतिम पदार्थ. बोटानी चाटून पुसून खाऊन फस्त करावा असा. एक विशेष आणि खास न्याहारी. कितीही खाल्ली तरी कंटाळा न येणारी, ती चाखूनच तिचा अनुभव घ्यावा अशी. हेच वापरून केलेली पालकाची ताकातली भाजी, डाळ किंवा शेंगदाणे घातलेली, म्हणजे आणखीन एक भारी चीज. ही सगळी व्यंजनं म्हणजे सुगरणींचा आत्मा आणि खाणाऱ्यांचा खात्मा निसंशय. पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावण म्हणजे मठ्ठा. लग्नात जेव्हा पंक्ती उठायच्या तेव्हा मठ्ठाच पंक्तींचा समारोप करायचा. ताक, मिरची, कोथिंबीर, जिरं आणि थोडीशी साखर असं लावून तयार झालेला मठ्ठा म्हणजे मठ्ठा. त्याला कशाची उपमा द्यायची? जिलबी त्यात बुडवून ठेवायची आणि मग ती हलकेच तोंडात सोडायची. स्वर्गसुख. मठ्ठा आणि जिलबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलबंदी. अगदी तोडीस तोड. जिलब्यांची रास संपवून वर वाटीभर ताक पिणारे बहाद्दर मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. त्यांना नव्हती मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची भीती. का अज्ञानात सुख होतं? का देवाक काळजी म्हणत लढणारे लढवय्ये होते ते? कोणास ठाऊक. नुसतं मीठ घालून ताक, जिऱ्याची पूड किंवा हिंग लावलेलं ताक, चाट मसाला घातलेलं ताक, सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिम. तहानलेलं असताना 25 रुपयाचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला मी नेहमीच पसंती देत आलोय आणि आयुष्यभर देत राहीन हे नक्की. हल्ली बरेच पॅकबंद ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत बाजारात, पण ते अडीनडीला ठीक आहे. आईने केलेलं, रवीने घुसळलेलं, जीव ओतलेलं आणि लोण्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं ताक म्हणजे खरं खुरं ताक.
त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेख. बायकोला ताकास तूर न लागू देता हे लिहिलंय. नाहीतर आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद व्हायची. लेखक आहेत पराग गोडबोले. यांची खासियतच ही आहे की ते छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच्याविषयी इतकं अप्रतिम लिहितात. आणि त्यांची खासियतच ही आहे की कधी कधी असं असतं बघा की लेख वाचल्यानंतर किंवा एखाद्याचं लिखाण वाचल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. आणि तसं चित्र गोडबोले सरांचे लेख वाचल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर नेहमी उभं राहतं. आणि म्हणूनच हा लेख मला आवडला म्हणून अर्थात तुमच्यासाठी मी वाचला. हा लेख आवडला असेल, गोडबोले सरांचं लेखन आवडलं असेल, माझं सादरीकरण आवडलं असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.